नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मिसलेनियस एक्सरसाइज 2 यातील चौथा प्रश्न या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत। यापूर्वीचे 3 प्रश्न आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सोडविलेले आहेत। त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा चौथा प्रश्न सोडविणार आहोत। सोडूया। चौथा प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे। इथे मित्रांनो, The cost of a machine is rupees 2,50,000. It depreciates हा शब्द आला तर रेट आपल्याला मायनसमध्ये घ्यायचा आहे। डिप्रेशिएटचा रेट किती आहे? 4% आहे, 4% आहे, तो मायनसमध्ये घ्यायचा आहे आपल्याला पर इयर। फाइंड द कॉस्ट ऑफ मशीन आफ्टर 3 इयर्स, तर 3 वर्षानंतर त्या मशीनची किंमत किती आहे हे आपल्याला काढायचं आहे। येथे आपल्याला काय दिलेलं आहे? कॉस्ट ऑफ मशीन म्हणजे पी दिलेली आहे 2,50,000 रुपीज। नंतर डिप्रिशिएशन रेट दिलेला आहे 4%, म्हणजे आरची किंमत दिली 4%। रेट आपल्याला मायनसमध्ये घ्यायचा आहे कारण डिप्रिशिएशन आहे, म्हणजे घसारा आहे, मशीनचा घसारा, किंमत कमी कमी होणार आहे प्रत्येक वर्षी त्या मशीनची। -4% पर इयर आहे, प्रत्येक वर्षी -4% कमी होतात। फाइंड द कॉस्ट ऑफ मशीन म्हणजे आपल्याला याची व्हॅल्यू किती हे काढायचं आहे आफ्टर 3 इयर्स, म्हणजे आपल्याला ड्युरेशन पण दिलेलं आहे 3 इयर्स। 3 इयर्स वी नो ए इक्वल टू पी गुणिले 1 प्लस आर भागिले 100 आणि ब्रॅकेटचा पॉवर n। हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला। पीची किंमत 2,50,000 रुपये आहे, 1 प्लस आर किती आहे? -4, कारण डिप्रेशिएशन आहे, आणि हे 100 आणि n 3 आहे। आता हे सोडवायचं आपल्याला। पहा इथे छेदामध्ये काहीच नाही, म्हणजे 1 कन्सिडर करू आणि इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊ, म्हणजे 100 गुणिले 1 100 होतील। हे -4 आहे आणि 1 आहे, यांचा गुणाकार -4 होणार आहे, बरोबर आहे। म्हणजे इथे प्लस येणार नाही, इथे मायनस येईल, -4, आणि छेदामध्ये 100 होईल आणि पॉवर 3। हे काय होईल? 2,50,000 रुपये। 100 मधून 4 गेले, 96 राहतील, आणि भागिले 100 आणि पॉवर 3। पहा हा पॉवर 3 आहे, म्हणजे याचा अर्थ काय होईल? 96 भागिले 100 हे गुणाकारामध्ये 3 वेळेस आहेत, असं 3 वेळेस लिहिल्यामुळे हा पॉवर लिहिण्याची गरज नाही आता। तर पहा 1 2 3 4 0, तर छेदामधील 1 2 3 4 0 कॅन्सल होतील, म्हणजे काय राहील? 25 गुणिले 96 गुणिले 96 आणि गुणिले 96, 25 इंटू 96 इंटू 96 इंटू 96, आणि छेदामध्ये हे 100 राहतील। पहा 25 ने 100ला आपण काटाकाटी करू शकतो, 25 एक 25, 25 चौक 100, बरोबर आहे। 4 राहिलेले आहेत, म्हणजे काय आलेले? 96 गुणिले 96 आणि भागिले 4 राहिले। आता या कोणत्याही 96ला आपण 4 ने डिवाइड करू, समजा 4 दोन्ही 8, येथे 1 राहील, 4 चौक 16, काय होईल? 24। हे 4 कॅन्सल झालेले आता, 24 96 आणि 96, 24 96 आणि 96 यांचा गुणाकार। 96 गुणिले 96 हे करू आपण, म्हणजे 96चा वर्ग होईल, 96 गुणिले 96, 6 6 36, 7 आले, ही बेरीज घेऊ, 6 7 4 11, हात चाला 1, 6 5 11 1 12, हात चाला 1, 8 1 9, 92 16। आता हे 92 16 त्याला पुन्हा 24 ने गुणाकार करायचा आहे, गुणिले 24, 24 सख 144, हातचे आले 14, 8 आणि 221, उत्तर हे येईल आपलं 184। म्हणजे आफ्टर, आता उत्तर काय लिहिणार आपण? आफ्टर
3 years cost of machine will be 2,21,184 rupees. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.